हा जो सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव होता, या प्रस्तावात विविध मागण्या किंवा याच्या संदर्भात सरकारचं धोरण यासाठी प्रस्तावात वेगवेगळ्या वक्त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आम्ही विरोधी पक्षातले आहोत, कदाचित आमचं तुम्ही ऐकणार नाही, पण तुमच्या मागे प्रवीण दरेकर बसलेले आहेत. त्यांचं जे मोठं दुःख आहे की स्वयं विकासासाठी ते अहोरात्र लढत आहेत, परंतु ते यशस्वी होत आहेत का? तर होत नाही आहेत. का होत नाही आहेत? भ्रष्टाचार बोकाळला आहे. मी तर फाईलचा रेट सांगितला. प्रत्येक ते जे काही पैसे देत आहेत, मुंबई बँक पैसे देते किंवा दुसऱ्या बँका पैसे देत आहेत, कर्ज देते बांधायला, परंतु जे अधिकारी तिथे फाईलचा पर स्क्वेअर फीट रेट मागतायत, हे तर तुमच्या दबावाखाली असले पाहिजेत. किमान त्यांच्यापासून तर त्यांना मोकळीक द्या, किंवा त्याच्यासाठी तर कायदा करा की बाबा असा कोण काय करेल त्याला उतरून आम्ही टाकून देऊ आतमध्ये. प्रवीण दरेकरांचंच दुःख मांडतोय मी, म्हणजे त्यांचं दुःख आहे, मांडू शकत नाही. बिचाऱ्यांवरती आयुष्यभर अभिनंदनाचेच प्रस्ताव मांडायची वेळ आलेली आहे. मनात नसेल तरी ते अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतायत. आम्हाला कळते, दुःख आहे त्यांचं, मनापासून नाही. ते छातीवरती, जसा दादा बोलले तर छातीवर दगड ठेवून तुम्हाला घेतलाय, तसंच त्यांचं छातीवर दगड ठेवून मांडतायत.